Good morning, all students. Dr. Bapuji Salwanke Institute of Engineering and Technology, Kolhapur welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. Today, we are going to begin with unit number 2, that is comprehension. आज आपण दुसरा unit सुरू करतोय. Let me clear you one thing, that we have not at all completed the first unit. Am I right? आपण पहिलं युनिट अजून आपण पूर्ण केलेले नाहीये. There are still two subtopics that are to be taught. म्हणजे दोन सब टॉपिक्स आपल्याला राहिलेले आहेत पहिल्या युनिट मधले. कुठले कुठले? मग ते ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस अँड डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. मग ते न शिकवता डिरेक्टली हा आपण युनिट नंबर 2 का सुरू करतोय? बिकॉज देर विल बी क्वेश्चन्स ऑन दिस पर्टिक्युलर युनिट इन युअर युनिट टेस्ट. लक्षात येते का? तुम्हाला ह्या पर्टिक्युलर युनिटवर तुमच्या युनिट टेस्टमध्ये क्वेश्चन्स असणार आहेत. दॅट्स वाय वी आर स्टार्टिंग दिस युनिट नंबर 2 इन बिटवीन. मधूनच आपण हे सुरू करतोय. इट डझंट मीन दॅट आय विल नॉट टीच यू द रिमेन सब टॉपिक्स ऑफ द फर्स्ट युनिट. याचा अर्थ असा नाही आहे की मी तुम्हाला जे दोन सब टॉपिक्स राहिलेत पहिल्या युनिटमधले ते शिकवणार नाही आहे. येस, वी आर गोइंग टू लर्न दीज टू रिमेन सब टॉपिक्स ऑल्सो आफ्टर कम्प्लिटिंग दिस पर्टिक्युलर युनिट. आपण हे युनिट पूर्ण केल्यानंतर काय करूयात? ते राहिलेले दोन सब टॉपिक्स पण पूर्ण करूयात. ठीक आहे. नाउ लेट अस लुक ॲट the point which we are going to discuss today in this presentation. What is that? If you look at the slide, you will find one point is given over here. What it is? Importance of comprehension. आपण आता आज काय शिकणार आहे? तर इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्रिहेन्शन. आता कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय, ते का महत्त्वाचं आहे, तिथे नेमकं तुम्ही काय करायचं आहे, हे सगळं आपण आता थोडक्यात बघणार आहे. सो यू कॅन से दॅट इट्स just an introduction to unit number 2 comprehension. कॉम्प्रिहेन्शनचं हे इंट्रोडक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय आणि त्याचा इम्पॉर्टन्स बघणार आहे. इफ यू लुक ॲट द टायटल विल कम टू नो दॅट इट्स सेकंड सब टॉपिक. तुमच्या लक्षात येईल की ह्या युनिटमधला दुसरा सब टॉपिक आहे. मग पहिला कुठं गेला? तर पहिला आपण शिकणार आहे पण हे कंप्लीट केल्यानंतर. मग पहिला काय आहे? 2.1. काय आहे त्याचं टायटल? तर सीन पॅसेजेस फ्रॉम MSBT वर्कबुक. आपल्याला MSBTचं एक वर्कबुक असणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सीन पॅसेजेस दिलेत, ते आपल्याला स्टडी करायचे आणि मग त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर्स आपण हे करायचे शिकणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपण हे सुरू करतोय कारण आपल्याला युनिट टेस्टमध्ये ह्याच्यावर क्वेश्चन्स असणार आहेत आणि मग क्वेश्चन्स कसे येणार हे आपण शिकणार आहे. सो लेट अस कंप्लीट विथ युनिट नंबर 2.2. युनिट 2 मधला दुसरा सब टॉपिक आहे हा. त्याचं नाव आहे इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्रिहेन्शन. लेट अस स्टार्ट अँड लेट अस लर्न व्हॉट इज ॲक्च्युली कॉम्प्रिहेन्शन अँड व्हॉट वी आर सपोज टू डू व्हेन वी आर कॉम्प्रिहेंडिंग अ पॅसेज गिवन. म्हणजे काय? जर तुम्हाला एखादा पॅसेज कॉम्प्रिहेंड करण्यासाठी किंवा कॉम्प्रिहेन्शन करण्यासाठी दिला तर तुम्ही तिथं नेमकं काय करायचं आहे ते आपण इथं सगळं डिटेलमध्ये आज शिकूयात. शुड वी स्टार्ट? ओके, देन लेट अस गो अँड लुक ॲट इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ कॉम्प्रिहेन्शन. हिअर इन दिस स्लाइड विल लर्न व्हॉट इज कॉम्प्रिहेन्शन. आपण इथं कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय हे शिकणार आहे. ठीक आहे. देर आर सम पॉईंट्स गिवन इन दिस स्लाइड. विल लर्न these points one by one. प्रत्येक पॉइंट आपण वन बाय वन शिकूया. ठीक आहे. लेट अस लुक ॲट द फर्स्ट पॉइंट. कॉम्प्रिहेन्शन इज अन ॲबिलिटी टू अंडरस्टँड समथिंग. तर कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय हे थोडक्यात मी इथं सांगितलंय सोप्या भाषेत. ही काय आहे? एक ॲबिलिटी आहे. कशाची ॲबिलिटी? तर एखादी गोष्ट समजून घेण्याची ॲबिलिटी. आता पुढे जाऊयात बघा. सेकंड पॉइंट आहे इन इंग्लिश ग्रामर our comprehension skills are tested by reading text, understanding its meaning and interpreting a passage and answering the related question. आता मी तुम्हाला हे एक्सप्लेन करते मराठीमध्ये. बघा, आता इंग्लिश ग्रामरमध्ये काय केलं जातं तर आपले कॉम्प्रिहेन्शन स्किल्स टेस्ट केले जातात. तर ते कुठल्या बेसिसवर टेस्ट केले जातात?
एकतर जे तुम्हाला टेक्स्ट दिलंय किंवा जो पॅरेग्राफ दिलेला आहे तो वाचायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग इट्स मीनिंग असं म्हणलंय. तो पॅरेग्राफ वाचल्यानंतर त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. अँड इंटरप्रिटिंग अ पॅसेज. आता इंटरप्रिटेशन म्हणजे काय बघा, एखादी गोष्ट आपण इंटरप्रिट करतो म्हणजे ती एका विशिष्ट पद्धतीनं समजून घेतो. इंटरप्रिटेशन मे डिफर फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल. म्हणजे एखाद्या पॅरेग्राफचं एका व्यक्तीचं इंटरप्रिटेशन आणि त्या सेम पॅरेग्राफचं दुसऱ्या व्यक्तीचं इंटरप्रिटेशन ह्याच्यामध्ये फरक असू शकतो. ते एकच असेल असं नाही. त्यामुळे मी म्हटलं की इंटरप्रिटेशन मे व्हॅरी फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल. व्यक्तीनुसार इंटरप्रिटेशन बदलत जाणार. तर तो पॅरेग्राफ वाचल्यानंतर त्याचा अर्थ समजून घेतल्यानंतर तुम्हाला तो इंटरप्रिट करायचा आहे आणि मग काय करायचं आहे, अँड आन्सरिंग द रिलेटेड क्वेश्चन. आता त्या पॅरेग्राफवर तुम्हाला क्वेश्चन दिले जाणार, ते तुम्हाला काय करायचे त्या क्वेश्चनचे ॲन्सर्स लिहायचे आहेत त्या पॅरेग्राफची मदत घेऊन. आता हे नवीन आहे का मला सांगा? वी हॅव ऑलरेडी डन इट व्हेन इन युअर 10th एक्झाम. बरोबर आहे, 10वीमध्ये आपण हे केलेलं आहे. पॅरेग्राफ दिलं जात होता आणि त्याच्यावर क्वेश्चन्स विचारले जायचे आणि आपण त्या पॅरेग्राफच्या मदतीने ते क्वेश्चन सोडवत होतो, त्याचे ॲन्सर्स लिहितो. बरोबर आहे. मग इथं आपण काय करणार आहे, हिअर अगेन विल बी डुईंग द सेम थिंग. वन paragraph or an unseen passage will be given to you and we are supposed to solve the questions on the basis of the paragraph provided. तुम्हाला जो पॅराग्राफ दिला जाणार आहे त्या बेसिसवर तुम्हाला प्रश्न दिलेले जाणार आहेत ते सोडवायचे आहेत. बरोबर आहे. मग आता इथं आपल्याला नेहमी आपण काय करतो तर क्वेश्चन्स दिले जातात ते आपण त्या पॅराग्राफच्या मदतीने डिस्क्रिप्टिव्ह टाईप ऑफ ॲन्सर्स लिहितो. मग आता आपल्याला MCQs असणार आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. मग इथं जर तुमचं टास्क अजून खूप सोपं झालं आहे. तुम्हाला काय केलं जाणार, पॅराग्राफ दिला जाणार, त्याच्यावर क्वेश्चन दिले जाणार आणि मग त्याच्याबरोबर तुम्हाला ऑप्शन्स पण दिले जाणार. लुक ॲट हाऊ इझी इट इज. किती सोपं आहे बघा हे. मग त्याच्यातलं तुम्हाला करेक्ट ऑप्शन शोधायचं आहे. एवढं सोपं काम आहे हे. मग आता इथं आपण पुढं जाऊन अजून जे पॉईंट्स दिलेत ते बघूयात नक्की काय आहे. आता बघा थर्ड पॉईंट बघा, इन कॉन्टेक्स्ट विथ लँग्वेज स्टडीज कॉम्प्रिहेन्शन इज अन एक्झरसाइज वेअर कंटेंट इज अंडरस्टूड, इनकॉर्पोरेटेड अँड रिप्रोड्यूस्ड इन युअर ओन वर्ड्स. म्हणजे काय, लँग्वेज स्टडीजमध्ये त्या कॉन्टेक्स्टला धरून आपण कॉम्प्रिहेन्शनला काय म्हणू शकू, मग ती एक एक्झरसाइज आहे जिथं काय केलं जातं तर कंटेंट इज अंडरस्टूड असं म्हणलंय. कंटेंट म्हणजे काय, त्या पॅरेग्राफमध्ये जे काही मीनिंग आहे ते तुम्ही समजून घेता. जसं आपण वरती बघितलं, इनकॉर्पोरेटेड म्हणजे तुम्ही तो इनकॉर्पोरेट करता अँड रिप्रोड्यूस इन युअर ओन वर्ड्स. आता जो काही तुम्ही कंटेंट समजून घेतलेला आहे तो तुम्ही इनकॉर्पोरेट करता आणि रिप्रोड्यूस करता, तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये लिहिता असं आपण म्हणू मराठीमध्ये. बरोबर आहे. तर ते तुम्हाला इथं करायचं आहे. द आन्सर्स विच यू आर गोइंग टू राईट दॅट शुड बी रिटन इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये ते उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. जनरली व्हॉट स्टुडंट्स डू, दे डू कॉपी द कंटेंट ॲज इट इज इन द पॅरेग्राफ गिवन. पॅरेग्राफमध्ये जो दिला आहे कंटेंट तो आहे असं आपण कॉपी करतो बऱ्याचशा वेळेला. पण इट इज नॉट ॲट ऑल सपोज्ड. हे असं नाही करायचं. आपण काय करायचं आहे तो तर आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये रिप्रोड्यूस करायचा आहे. नाउ let us go forward and look at the fourth point. What it is? A comprehension exercise consists of a passage upon which questions are set. आता मग कॉम्प्रिहेन्शन काय आहे तर ही सुद्धा एक एक्झरसाइज आहे. तिथं काय असणार आहे तुम्हाला मी सांगितलं, हे पॅरेग्राफ दिला जाणार आणि क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत, ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. दीज क्वेश्चन्स, आता हे क्वेश्चन्स कशासाठी विचारलेत, काय टेस्ट करायचे त्यांना बघा. दीज क्वेश्चन्स आर सेट टू टेस्ट the ability to understand the content of the given text. आता हे क्वेश्चन्स का विचारले जातात तर तिथं त्यांना एक ॲबिलिटी टेस्ट करायची आहे. तुमची एक ॲबिलिटी टेस्ट करायची. कुठली ती ॲबिलिटी तर त्या टेक्स्टमधलं म्हणजे त्या पॅरेग्राफमधला कंटेंट तुम्ही कितपत समजून घेऊ शकता, ही ॲबिलिटी टेस्ट करण्यासाठी कॉम्प्रिहेन्शनवर तुम्हाला क्वेश्चन्स, कॉम्प्रिहेंडिंग पॅसेजवर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. लक्षात येते का बघा. आता अजून काय त्याचा उद्देश आहे बघा प्रश्न विचारण्याचं. खाली म्हटलंय शेवटचा पॉईंट, लुक ॲट द लास्ट पॉईंट इन दिस स्लाइड. व्हॉट इट इज, दे आर ऑल्सो मेड. दे आर म्हणजे द क्वेश्चन्स
which are asked on that particular paragraph, they are meant to infer information and meanings from it. मग हे पॅराग्राफवर जे क्वेश्चन्स विचारले जातात त्याचा अजून एक काय उद्देश आहे तर इन्फॉर्मेशन त्याच्यातून मिळवणं किंवा तो पॅराग्राफ समजून त्याच्यातून तुम्ही स्वतः अर्थ त्याचा समजून घेणं हे एक त्याचा उद्देश आहे. लक्षात येते. सो दीज आर द पॉईंट्स विच हॅव आय थिंक गिवन यू इनफ इन्फॉर्मेशन टू अंडरस्टँड द टर्म कॉम्प्रिहेन्शन. ह्या पॉईंट्सनी तुम्हाला जी इन्फॉर्मेशन पाहिजे होती कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय समजून घेण्यासाठी ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे असं मला वाटते. शुड वी गो फॉरवर्ड अँड लुक ॲट द नेक्स्ट पॉईंट विच इज देअर इन दिस प्रेझेंटेशन. ओके, लेट अस गो. Here in this slide we will try to understand the importance of comprehension. आपण इथं काय बघणार आहे तर importance of comprehension हा पॉइंट बघणार आहे. म्हणजे कॉम्प्रिहेन्शन हे का महत्त्वाचं आहे त्याच्यातून आपल्याला काय फायदा आहे हे आपण इथं थोडक्यात बघूयात. ओके, सो लेट अस लुक ॲट द पॉइंट्स. द फर्स्ट वन, टू कॉम्प्रिहेंड समथिंग मीन्स टू अंडरस्टँड इट. आपण आता थोड्या वेळापूर्वी बघितलं की कॉम्प्रिहेंड करणं म्हणजे काय तर ते समजून घेणं, बरोबर आहे. आता सेकंड पॉईंट बघूयात. हाऊ यू हँडल अ पर्टिक्युलर सिच्युएशन डिपेंड्स ऑन हाऊ यू कॉम्प्रिहेंड द सिच्युएशन इन द फर्स्ट प्लेस. बघा इथं काय म्हटलं आहे तर तुम्ही एखादी परिस्थिती कशी हँडल करता ते कशावर अवलंबून आहे तर तुम्ही ती सिच्युएशन पहिल्यांदा ज्यावेळी तुम्ही त्या सिच्युएशनला फेस करता त्यावेळी ती सिच्युएशन कशी कॉम्प्रिहेंड करता म्हणजे काय तर ती सिच्युएशन तुम्ही कशी समजून घेता त्याचं इंटरप्रिटेशन कसं करता ह्याच्यावर ती सिच्युएशन तुम्ही कशी हँडल करणार हे अवलंबून आहे. आता इथं आपण काय बघितलंय तर एखादी सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये जर आली तर ती तुम्ही कोणत्या पद्धतीने ती सॉल्व करता किंवा ती हँडल करता हे कशावर अवलंबून आहे तर ती सिच्युएशन तुम्ही कशी कॉम्प्रिहेंड करता ह्याच्यावर अवलंबून आहे. आता ती सिच्युएशन कॉम्प्रिहेंड करणं म्हणजे काय तर ती सिच्युएशन पहिल्यांदा समजून घेणं आणि त्याचं इंटरप्रिटेशन करणं. लक्षात येते. आता हे सगळं मी का सांगते पुढे जाऊन तुम्हाला कळेल. वी आर लुकिंग ॲट व्हॉट वी आर लुकिंग ॲट इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शन का महत्त्वाचं हे आपण बघतोय. मग कॉम्प्रिहेन्शन करणं म्हणजे पॅराग्राफ दिला त्याच्यावर क्वेश्चन्स विचारले की त्याचे आन्सर्स लिहिणे असं इतकंच नाही आहे. तर कॉम्प्रिहेन्शन हे तुमच्या इन युअर फ्युचर लाईफ when you will be working as an engineer, how these comprehending skills will help you, that is what we are going to look at today. म्हणजे ज्यावेळी तुम्ही इंजिनियर होणार आहे त्यावेळी हे कॉम्प्रिहेंडिंग स्किल्स जे आहेत किंवा एखादी परिस्थिती कॉम्प्रिहेंड तुम्ही कसं करता त्या परिस्थितीला ह्याच्यावर सुद्धा खूप गोष्टी अवलंबून असतात आणि त्याचा फायदा तुम्हाला खूप होतो. मग ते काय आहे हे आपण इथं बघणार आहे. आता बघा पुढच्या पॉईंटमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की कॉम्प्रिहेन्शन हे काय आहे. कॉम्प्रिहेन्शन इज अ स्किल विच कॅन बी टॉट इफेक्टिवली इन अर्ली स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ. हे एक स्किल आहे आणि बऱ्याचशा वेळेला तुमच्या लाईफमधल्या अर्ली स्टेजेसमध्ये हे इफेक्टिवली शिकवलं जाऊ शकतं. हे स्किल तुम्ही ॲक्वायर करायचं असेल तुम्हाला तर ते चांगल्या पद्धतीने अर्ली स्टेजेस ऑफ लाईफमध्ये शिकवलं जाऊ शकतं. आता पुढचा पॉईंट काय सांगतोय बघा. कॉम्प्रिहेन्शन टीचिंग कंप्रायझेस ऑफ 2 टाईप्स. आता हे कॉम्प्रिहेन्शन जे शिकवलं जाणार आहे किंवा शिकवलं जातं त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. कुठले आहेत ते मग. फर्स्ट इज लिसनिंग कॉम्प्रिहेन्शन अँड द सेकंड वन इज रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. हे 2 काय आहेत कॉम्प्रिहेन्शन टीचिंगचे 2 प्रकार आहेत. आता लिसनिंग कॉम्प्रिहेन्शन यू नो लिसनिंग. लिसनिंग म्हणजे का ऐकणं. तुम्ही ऐकता आणि मग त्याच्यावर तुमचं कॉम्प्रिहेन्शन सांगता किंवा तुम्ही ती ऐकल्यानंतर ती सिच्युएशन कॉम्प्रिहेंड करता. त्याला आपण लिसनिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणू. आणि मग रीडिंग कॉम्प्रिहेन्शन द टास्क विच यू आर गोइंग टू डू नाव इन दिस पर्टिक्युलर युनिट दॅट इज व्हॉट रीडिंग कॉम्प्रिहेन्शन इज. लक्षात येते. आता तुम्ही इथं कॉम्प्रिहेंड करणार आहात पॅसेज जो दिलेला आहे तो तर तुम्ही काय करणार आहे मग ते रीडिंग कॉम्प्रिहेन्शन करणार आहे. तुम्ही तो पॅराग्राफ वाचणार तो समजून घेणार तो इंटरप्रिट करणार आणि मग तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये तो रिप्रोड्यूस करणार आहे. तर तुम्ही जे करणार आहात ते रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असणार आहे. नाउ लेट अस गो फॉरवर्ड अँड लुक ॲट what this listening comprehension means and what is that which is called as reading comprehension. आता आपण पुढे जाऊयात आणि पुढच्या स्लाइडमध्ये बघूयात
लिसनिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे नक्की काय आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे नक्की काय. देअर आय विल एक्सप्लेन these terms in detail. Okay, let us go and look at these two types in the next slide. Now we'll go forward and look at the other points. Okay, first of all we'll look at what is listening comprehension or what is reading comprehension. Listening comprehension, look at the description given over here. It can be defined as the ability to recall and understand information which is presented orally. जी काही इन्फॉर्मेशन ओरल फॉर्ममधून तुमच्यासमोर ठेवलेली आहे ती तुम्हाला अंडरस्टँड करायची आणि रिकॉल करायची आहे. दॅट इज वॉट लिसनिंग कॉम्प्रिहेन्शन मीन्स यू आर गोइंग टू लिसन टू द कंटेंट. The person will present the matter orally and you are supposed to understand and recall the content listened. म्हणजे मी काय म्हणाले, एखादी व्यक्ती काय करेल तर डेटा तुमच्यासमोर प्रेझेंट करेल ओरली म्हणजे थ्रू स्पीच बोलून. तुम्हाला काय करायचं आहे मग ॲज यू आर लिसनर, तुम्ही लिसनर आहात, यू हॅव टू अंडरस्टँड अँड रिकॉल द कंटेंट. तुम्हाला तो समजून घ्यायचा आहे आणि रिकॉलसुद्धा करायचा आहे. आता रिकॉल करणं म्हणजे काय, जे काय तुम्ही ऐकले समजून घेतले ते परत एकदा आठवण्याची वेळ आहे ती, त्यावेळी तुम्ही रिकॉल करताय सगळं. हे सगळं आपण कुठं करतो, वी डू ऑल दिस थिंग्स इन लिसनिंग कॉम्प्रिहेन्शन. देन व्हॉट इज रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. मग रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय, इट मीन्स अंडरस्टँडिंग समथिंग दॅट यू रीड. जे काय तुम्ही वाचता ते समजून घेणं ह्याला आपण रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणतो. जस्ट बिफोर सम टाइम आय सेड दॅट यू आर गोइंग टू डू हिअर वॉट रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. तुम्ही इथं जे टास्क करणार आहे ते काय असणार आहे, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असणार आहे. वन अनसीन पॅसेज विल बी प्रोव्हाइडेड टू यू. यू आर सपोज टू रीड द पॅसेज, अंडरस्टँड इट अँड यू विल बी इंटरप्रिटिंग द पॅसेज अँड यू विल बी ट्राईंग टू रिप्रोड्यूस द आन्सर्स इन युअर ओन वर्ड्स. तुम्ही काय करणार आहे, दिलेला जो अनसीन पॅसेज आहे तो वाचणार आहे, त्याच्यावरचे क्वेश्चन्स तुम्ही वाचणार आहे आणि तुम्ही तो पॅरेग्राफ समजून घेणार आहात, इंटरप्रिट करणार आहात आणि तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये रिप्रोड्यूससुद्धा करणार आहात. दॅट इज वॉट वी आर सपोज टू डू हिअर इन दिस पर्टिक्युलर युनिट कॉम्प्रिहेन्शन. हे आपल्याला इथं कॉम्प्रिहेन्शनमध्ये करायचं आहे. आता पुढे जाऊयात आणि बघूयात. लेट अस लुक ॲट द अदर इम्पॉर्टंट पॉईंट्स विच ॲड्स टू द इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्रिहेन्शन. अजून कुठले पॉईंट्स आहेत जे आपल्याला कॉम्प्रिहेन्शनला अजून महत्त्व देऊन जातात बघा. नेक्स्ट, an engineering professional has to understand technical as well as non-technical concepts, ideas or messages at workplace. इंजिनियर म्हणून तुम्ही ज्यावेळी तुमच्या कामाच्या ठिकाणी टेक्निकल कन्सेप्ट्स वापरत असणार आहे, बरोबर आहे, त्या समजून घेत असणार आहे, तर टेक्निकल कन्सेप्ट्स बरोबरसुद्धा तुम्हाला बऱ्याचशा वेळेला बऱ्याचशा सिच्युएशन्समध्ये नॉन टेक्निकल कन्सेप्ट्स आणि आयडियाजसुद्धा समजून घ्याव्या लागतात आणि इथं आपल्याला कॉम्प्रिहेन्शन खूप मदत करतं. आता बघा पुढचा पॉईंट काय सांगतोय, दस देर इज अ नीड ऑफ अंडरस्टँडिंग द अनफॅमिलियर कंटेंट बाय पेईंग केअरफुल अटेन्शन टू कॉन्टेक्स्ट अँड रिप्रोड्युसिंग सेम इफ रिक्वायर्ड. मग कशाची गरज आहे, तर तो अनफॅमिलियर कंटेंट जो आहे, अनफॅमिलियर असं का म्हटले त्याला, कारण तुम्हाला तो माहिती नाही आहे. दॅट्स वाय इट्स कॉल्ड an unfamiliar content. You have to try to understand the unfamiliar content presented. तुम्हाला जो अनफॅमिलियर कंटेंट दिलेला आहे तो समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे आणि मग हे सगळं आपण कशाने करणार आहे, बाय पेईंग केअरफुल अटेन्शन टू व्हॉट, टू कॉन्टेक्स्ट. मग आपण काय करणार आहे, जास्त लक्ष कुठं ठेवणार आहे, तर कॉन्टेक्स्टवर ठेवणार आहे. कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये तो आणि कुठल्या कॉन्टेक्स्टमधून तो मेसेज कन्वे केला हे आपण सगळं बघणार आहे. अँड काय म्हटलं ॲट द एंड, रिप्रोड्युसिंग सेम इफ रिक्वायर्ड. आणि जर गरज पडली तर तो सगळा कंटेंट जो आहे तो तुम्हाला रिप्रोड्यूससुद्धा करता आला पाहिजे. आता हे सगळं आपल्याला ह्या कॉम्प्रिहेन्शनमध्ये करायचं आहे. आता नेक्स्ट पॉईंट, दॅट इज द लास्ट पॉईंट इन दिस प्रेझेंटेशन, व्हॉट इट टेल्स यू अबाउट. लुक ॲट द पॉईंट, आय विल रीड द पॉईंट अँड देन एक्सप्लेन. बघा, बिफोर जॉईनिंग अन इंडस्ट्री an engineering student has to face recruitment process where comprehension is used as a tool to find out how well a candidate understands content and language. आता ज्यावेळी तुम्ही इंडस्ट्री जॉईन करणार आहात, when you will become an engineer, that time before joining an industry
ॲज अन इंजिनिअरिंग स्टुडंट तुम्हाला काय करायचं आहे तर रिक्रुटमेंट प्रोसेस फेस करावी लागते, बरोबर आहे, ज्याला आपण बऱ्याचशा वेळेला काय म्हणतो इंटरव्ह्यूविंग प्रोसेस. इंटरव्ह्यू होतो तुमचा इंडस्ट्री जॉईन करण्याच्या अगोदर, ती पहिली स्टेप आहे. आणि स्टुडंटच्या फेजमध्ये त्यावेळीसुद्धा ती पहिली स्टेप असते ज्यावेळी तुम्ही इंटरव्ह्यू फेस करता. मग तिथं कॉम्प्रिहेन्शन हे जे आहे ते एक टूल म्हणून वापरलं जातं. कशासाठी आणि ते टूल काय चेक करतं तर कॅन्डिडेट एखादा कंटेंट किंवा एखादी लँग्वेज किती चांगल्या पद्धतीने समजून घेतो हे शोधून काढण्याचं हे एक टूल आहे कॉम्प्रिहेन्शन. अँड दॅट्स वाय कॉम्प्रिहेन्शन इज सो इम्पॉर्टंट दो इट इज अ स्टुडंट फेज और अ प्रोफेशनल फेज. मग ती स्टुडंट फेज असू देत किंवा प्रोफेशनल फेज असू देत, इंजिनिअरिंग प्रोफेशनमध्ये कॉम्प्रिहेन्शन हे खूप मदत करतं. अँड हाऊ मेनी टाईप्स आर देअर ऑफ कॉम्प्रिहेन्शन? 2 टाईप्स, लिसनिंग कॉम्प्रिहेन्शन अँड reading comprehensions. There are many situations when you will be doing listening comprehensions, and there may be variety of situations where you will need to do what? Reading comprehension. तर तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये बऱ्याचशा वेळी अशा घटना येणार आहेत ज्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे तर लिसनिंग कॉम्प्रिहेन्शन करावं लागेल. आणि अशा बऱ्याचशा घटना अशासुद्धा असतील ज्यावेळी तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन करावं लागू शकतं. Okay, that's why we have looked at each and every point in detail thinking about your profession. म्हणून आपण तुमच्या प्रोफेशनचा विचार करून हे सगळं आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. This is all about importance of comprehension. I think this much is enough for you to understand the term comprehension and its importance. We will stop here now. In the next lecture we will look at the various comprehension strategies. म्हणजे काय आपण पुढच्या लेक्चरमध्ये काय बघणार आहे तर कॉम्प्रिहेन्शन स्ट्रॅटेजीज बघणार आहे. म्हणजे काय तर तिथं आपण काय बघणार आहे तर वेगवेगळ्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे. फॉर व्हॉट? फॉर ॲन्सरिंग कॉम्प्रिहेन्शन पॅसेज. म्हणजे जर तुम्हाला एखादा अनसीन पॅसेज जर दिला कॉम्प्रिहेंड करण्यासाठी तर तुम्हाला त्याच्यावरचे क्वेश्चन्स सोडवण्यासाठी ज्या वेगवेगळ्या टिप्स तुम्हाला उपयोगी पडणार आहेत त्या सगळ्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. अँड अलॉंग विथ द टिप्स विल बी ट्राईंग टू सॉल्व अन अनसीन पॅसेज. आपण काय करणार आहे टिप्स बरोबर एक अनसीन पॅसेज सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. देअर आय विल बी प्रोव्हाइडिंग यू वन पॅसेज. आय विल रीड द पॅसेज फॉर यू अँड देन विल टर्न टुवर्ड्स द क्वेश्चन्स आस्क्ड. विल लुक फॉर द ऑप्शन्स अँड देन आय विल टेल यू हाऊ टू सॉल्व this type of question if it is there in your exam. म्हणजे काय मी सांगितलं लक्षात येते का? आपण पुढच्या लेक्चरमध्ये एक अनसीन पॅसेज सोडवणार आहे. तिथं आपल्याला क्वेश्चन्स असणार, त्याचे आन्सर्स ऑप्शन्समध्ये असणार आहेत. आपल्याला त्याच्यामधलं आपल्याला एक ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे आपण कसं ते सोडवायचं आहे, त्याचं कॉम्प्रिहेन्शन कसं करायचं आहे, ऑल दीज थिंग्स विल बी डिस्कस्ड इन डिटेल इन द नेक्स्ट lecture. This much is enough for today. Thank you so much.